एका 6 वर्षांच्या मुलाने नुकतंच माझ्या घराच्या डॉगडोरमधून आत प्रवेश केला. 2 वर्षात दुसऱ्यांदा रस्त्याच्या पलीकडच्या एका मुलाने माझ्या घराला स्वतःचं वैयक्तिक खेळाचं मैदान समजलंय. पहिल्यांदा जेव्हा मी शॉवर घेत होते, तेव्हा तो सहज फिरत फिरत आत आला आणि माझ्या कुत्र्यांसोबत खेळू लागला. मी खूप घाबरले होते, पण त्याच्या पालकांनी मुलगा आहे, असं वागतोच असं म्हणून याकडे दुर्लक्ष केलं. 1 वर्ष उलटलं आणि त्याने पुन्हा तेच केलं. तो खरोखरच त्या डॉगडोअरमधून रांगत आत आला. माझ्या फ्रीजमधून स्वतःहून आईस पॉप्स आणि फळं काढली आणि पोलीस येईपर्यंत 15 मिनिटे माझ्या सोफ्यावर उड्या मारत होता. जेव्हा त्याचे वडील अखेर तिथे पोहोचले, तेव्हा त्या मुलाने अक्षरशः त्यांच्या तोंडावर थुंकलं. हे एखाद्या भयानक स्वप्नासारखं आहे. मी आणि माझे पती ग्रामीण भागात 40 एकर जमिनीवर राहतो आणि हे शेजारी म्हणजे एक आपत्ती आहेत. त्यांचे घोडे आमचं गवत खाण्यासाठी पळून येतात आणि त्यांच्या कुत्र्यांनी तर आमच्या काही पाळीव प्राण्यांना मारून टाकलंय. मी पोलीस आणि सीपीएस फोन केला आहे, कारण हे मूल स्पष्टपणे दीर्घकाळपणे देखरेखीशिवाय राहतं. काही आठवड्यांपूर्वीच तो पुन्हा दिसला. यावेळी त्याने शर्ट आणि पॅन्ट घातली नव्हती, फक्त अंतर्वस्त्रे आणि बूट घातलेले होते. त्याने माझ्या कुलूप लावलेल्या दरवाजातून आत शिरण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या वर्कशॉपमधून बेसबॉलची गोल्यासुद्धा चोरल्या. पोलिसांना पोहोचायला 35 मिनिटे लागली आणि तोपर्यंत त्याच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला तो गायब आहे हे समजलं नव्हतं. मला इथे व्हिलन बनायचं नाहीये, पण जो मुलगा माझ्या घराला सार्वजनिक पार्क समजतो, त्याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. मी प्रत्येक व्हिडिओ आणि प्रत्येक पोलीस रिपोर्ट जपून ठेवत आहे, कारण या टप्प्यावर मी फक्त माझ्या गोपनीयतेचं रक्षण करत नाहीये, तर मी एका संकटाचा पुरावा गोळा करत आहे.